तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत आत्ताची एक मोठी बातमी हाती येतेय। ती म्हणजे महाविकास आघाडीचं जागा वाटप हे 76 जागांवर अडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 76 जागांवर महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याची सूत्रांची माहिती आहे। घटस्थापनेनंतर महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर होणार आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेस आडमुठी भूमिका घेत असल्याची माहिती देखील आता हाती आली आहे। लोकसभा निवडणुकीच्या वेळेस शिवसेना उभाठानं जास्त जागांसाठी आग्रही भूमिका घेतली होती। आता सर्वाधिक जागा मिळाव्यात म्हणून काँग्रेस आग्रही असल्याचं कळतंय। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत ही एक महत्त्वाची उलाढाल होताना दिसते, काय सांगाल? महाविकास आघाडीच्या गेल्या आठवड्यात आपण बघितलं तर सलग 4 ते 5 बैठका झालेल्या होत्या आणि या बैठकांमध्ये संपूर्ण राज्याचा आढावा घेण्यात आला। या आढाव्याअंती जवळपास 76 जागा अशा आहेत ज्या जागांवर महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेत। प्रत्येकी 2 पक्ष, मग तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी असेल, किंवा मग राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्ष असेल, किंवा मग काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, अशा प्रत्येकी जर आपण बघितलं तर 2 पक्षांचा साधारण अशा 76 विधानसभा मतदार संघ येत आहेत ज्याच्यावर हा वाद आहे। ज्या वादावर आता घटस्थापनेच्या नंतर किंवा येणाऱ्या बैठकांमध्ये चर्चा होईल। बहुतेक जागा या मराठवाडा आणि विदर्भातल्या आहेत ज्याच्यावर वाद सुरू आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं की यंदाच्या जागा वाटपामध्ये काँग्रेस ही विशेष आग्रही किंवा आडमुठी भूमिका घेत असल्याचं दिसतंय। लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं घेऊन सर्वाधिक जागा आपल्या पारड्यामध्ये पाडून घेतल्या होता, ती स्ट्रॅटेजी यावेळेला काँग्रेसनं अवलंबल्याचं दिसून येत आहे आणि काँग्रेस यावेळेला आडमुठी भूमिका घेत, आग्रही भूमिका घेत सर्वाधिक जागा आपल्या पारड्यात कशा पडतील असा प्रयत्न करतायत। कारण नक्कीच प्रणाली, आता नेमकं येत्या काळामध्ये काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर पुढे एक मोठी